तर बऱ्याच लोकांचं जेव्हा मला म्हणणं आलं की सर आम्हाला एकदा नेमकं रीड कसं करायचं आणि काय रीड करायचं एक कॉन्क्रीट सोल्युशन पाहिजे. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही, पण मी जेव्हा कुठलंही सोल्युशन देतो ना ते लॉजिकल असतं, रॅशनल असतं. मी हवेत गप्पा मारत नाही, हवेत गोळ्या मारत नाही. मी इथं लिहून देणार नाही तुम्हाला रीडिंग स्किल, हाऊ इम्पॉर्टंट आर रीडिंग स्किल. एव्हरीबडी नोज हाऊ इम्पॉर्टंट रीडिंग स्किल्स आर, अँड यू आर इम्प्रूव्हिंग युअर रीडिंग स्किल्स इन ऑर्डर टू सॉल्व द क्वेश्चन्स इन द एक्झामिनेशन. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की नेमकं काय वाचायचं आणि कसं वाचायचं. बरोबर आहे. खूप जास्त वेळ घेणार नाही आहे मी, बरोबर तुम्हाला टू द पॉईंट प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे सांगेल आणि त्याचा तुम्हाला इफेक्ट जर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी पुढच्या महिनाभर केल्या, 1 महिना, तर यू विल सी द इफेक्ट. तुम्हाला 100% इफेक्ट दिसेल त्याचा. ओके, थँक्यू मेहताब, थँक्यू व्हेरी मच बेटा. ओके, आय मिस ऑल माय स्टुडंट्स. ओके, इट्स ओके विशाल, थँक्यू बेटा. नाव जसं मी सांगत होतो, रीडिंग करायला बरेच लोक सांगतात, बरेच आपले मित्र असतात, फ्रेंड्स असतात किंवा यूट्यूब चॅनल्स आहेत. एव्हरीबडी सेज दॅट यू शुड रीड इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. बँकिंग एक्झामच्या क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल, इंग्लिश स्ट्रॉंग करायचं असेल, इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर रीडिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आय नो दॅट. मी तर स्टार्टपासून एका गोष्टीवर भर देतो. एक तर क्लासरूम टीचिंग, दुसरं टेस्ट सॉल्विंग अँड अनालिसिस, आणि तिसरं रीडिंग. हे 3 मेन पिलर्स आहेत जर तुम्हाला इंग्लिशमध्ये चांगला स्कोर पाहिजे असेल तर. पण प्रॉब्लेम सगळ्यात मोठा काय माहिती आहे का, हाऊ टू रीड आणि व्हॉट टू रीड सांगण्याच्या अगोदर एक सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची मला, ती म्हणजे प्लीज मेंटेन युअर कन्सिस्टन्सी. मी मुलांना नेहमी सांगत असतो की तुमची कन्सिस्टन्सी जी आहे ना, ती कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. ठीक आहे, हरकत नाही. आता तुम्ही सगळेजण म्हणताय सर आम्हाला रीड कसं करायचं सांगा, काय रीड करायचं नेमकं, कुठून रीड करायचं, कसं रीड करायचं सांगा. हे सगळं तुम्ही म्हणताय मला, बरोबर आहे, ॲक्सेप्ट दॅट, गुड. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही जे करता त्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे ना. तुमची रीडिंगमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, तुमची क्वेश्चन सॉल्विंगमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे, आणि दॅट शुड बी डेली हॅबिट. ठीक आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना विचारतो मी, मला सांगा तुमच्या किती लोकांना खरोखर क्वांटमध्ये इंटरेस्ट आहे, मॅथमॅटिक्स शिकणं किती लोकांना आवडतं. ठीक आहे. देर इज नो वन. मला असं वाटत नाही की एखाद्या स्टुडंटला 99% स्टुडंटला क्वांटमध्ये जेन्युइन इंटरेस्ट नसतो. 99% स्टुडंटला. आता तू क्वांट का करतोयस माहिती आहे का, कारण की बँकिंग एक्झाम्सची गरज आहे म्हणून. जर बँकिंग एक्झामसाठी प्रिपरेशन करत नसला असता तर तू क्वांट केला असतंस का? ऑफकोर्स नॉट, ऑफकोर्स नॉट. कुणालाही मुळात इंटरेस्ट नसतो. प्रॉब्लेम हा आहे. पण मला सांगा, इंटरेस्ट नसताना सुद्धा तुमच्यापैकी एकही स्टुडंट असा नाही जो एक दिवस सुद्धा क्वांटची प्रॅक्टिस मिस करतो. नॉट अ सिंगल स्टुडंट. शो मी वन सिंगल स्टुडंट who misses his practice every day. No, each and every one of you practices every day. गप्पा मारू नको महेश तू. प्रत्येक जण तुमच्यातला रोज प्रॅक्टिस करतो. फक्त प्रॉब्लेम हा आहे, कशामुळे प्रॅक्टिस करतो माहिती आहे का, त्याला भीती असते की एक दिवस सुद्धा माझा मिस झाला तर माझी क्वांटमधली स्पीड कमी होईल. दुसरं हे की क्वांटमधली स्पीड कमी झाली ही लगेच दिसते. 4-5 दिवस तुम्ही जर क्वांट नाही केलं, 8 दिवस जर तुम्ही क्वांटला गॅप दिला की तुमचं क्वांटचा भयानक इफेक्ट पडतो. डायरेक्ट तुमचा स्कोर कमी यायला लागतो, तुम्हाला वेळ क्वेश्चन करायला जास्त लागतो. हा इफेक्ट लगेच दिसतो. दॅट इज द रिझन की मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय म्हणतात, नाही क्वांटचं नाही मिस करायचं, क्वांटची रोज प्रॅक्टिस करायची. पण माझी इच्छा काय की सेम तुम्ही इंग्लिशमध्ये ठेवा ना. मग तुम्ही रोज रीड करताय काय, की तुम्ही इंग्लिश सॉल्व करताय काय, की तुम्ही क्वेश्चन सॉल्व करा, रीड करा, लेक्चर्स बघा, पण दॅट शुड बी डेली ॲक्टिव्हिटी. इथून पुढं एक प्लेज घ्यायची की इथून पुढे शुभम सगळं करतो मी बाळा, थोडं थांब, त्याच्यावर मी उद्या लेक्चर टाकणार आहे, डोंट वरी अबाउट दॅट. इथून पुढे एक प्लेज घ्यायची की आजपासून, उद्यापासून मी रोज डेली बेसिसवर इंग्लिशची ॲक्टिव्हिटी करणार म्हणजे करणार. आर यू विथ मी? आर यू टेकिंग द प्लेज विथ मी? की तुम्हाला डेली बेसिसवर रोज इंग्लिशचं काही ना काही ॲक्टिव्हिटी करायची आहे. एकही दिवस रीडिंग स्किप नाही झालं पाहिजे. एकही दिवस. आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू टेक अ प्लेज विथ मी. मला प्रॉमिस करा की आजपासनं
डेली बेसवर तुम्ही रीड करणार म्हणजे करणार, इंग्लिशची ॲक्टिव्हिटी करणार म्हणजे करणार 100%. त्याचा इफेक्ट जरी तुम्हाला लगेच दिसत नसेल ना, तुम्ही 2 दिवस जरी मिस केलं रीडिंग, तुम्ही 2 दिवस जर क्वेश्चन सॉल्विंग मिस केलं, त्याचा इफेक्ट तुम्हाला इथे दिसत नाही. तुम्हाला तो इफेक्ट कुठे दिसतो माहिती आहे का? डायरेक्ट एक्झाममध्ये दिसतो. सो आय वॉन्ट यू टू टेक द प्लेज अँड रीड एव्हरी डे. कन्सिस्टन्सी मेंटेन करा. नाहीतर मग हे मी जेवढं करतोय, हे व्हॉट टू रीड, हाऊ टू रीड, जेव्हा मी तुम्हाला इफेक्टिव्हली सांगतोय, याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही जर तुम्ही कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर. सो आय वॉन्ट यू टू बी कन्सिस्टंट. सो टेक द प्लेज विथ मी. आर यू विथ मी एव्हरीवन? व्हेरी गुड, एक्सलंट, थँक यू व्हेरी मच. ओके, अभि, आदित्य, प्रिया, शुभांगी, सचिन, मंगल, प्रेम, शिवकन्या, येस, यू आर गोइंग टू रीड एव्हरी डे. पण आता प्रश्न हा येतो की काय रीड करायचं आणि कसं रीड करायचं. ठीक आहे, आपण त्यावरही बोलूया. आणि मी तुम्हाला प्रॅक्टिकल सोल्युशन देतो आज. इट इज गोइंग टू बी अ प्रॅक्टिकल सोल्युशन. ठीक आहे, इट इज गोइंग टू प्रॅक्टिकल सोल्युशन. हे सोल्युशन तुम्हाला शेवटपर्यंत कामी पडेल. क्लिअर? नाव लेट्स सी. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण काय वाचतो? युजली लोक काय वाचतात? थँक्यू अभिजित, थँक्स फॉर युअर प्रॉमिस. अँड आय नो, बिंग माय स्टुडंट, not being my student, sometimes I also don't fulfill my promises. A lot of students know that. मी माझे promises बऱ्याच वेळेस fulfill करत नाही, पण माझे स्टुडंट्स करणार 100%. ठीक आहे. What do we read? Usually आपण काय रीड करतो? आपण बुक्स रीड करतो, त्यामध्ये नॉव्हेल्स रीड करतो, सेल्फ हेल्प बुक्स रीड करतो, इन्फॉर्मेटिव्ह बुक्स रीड करतो. बरोबर आहे. नॉव्हेल्स रीड करायला खूप इंटरेस्ट येतो. हां, ॲस्पिरंट्स आन्सर खूप छान आहे. आय कॅप्टन, व्हेरी गुड, थँक्यू बेटा. नॉवेल्स, सेल्फ हेल्प बुक्स, इन्फॉर्मेटिव्ह बुक्स, इन्फॉर्मेशनचे बुक्स वाचतो आपण, सेल्फ हेल्प बुक्स वाचतो आपण. सेल्फ हेल्प बुक्समध्ये आपण भरपूर बुक्स आहेत त्याच्यामध्ये. मग इकिगाई वाचलं काही लोकांनी, 1 मिनिट मॅनेजर वाचलं, हू मूव्ड माय चीज वाचलं, मग द मॉन्ग हू सोल्ड हिज फेरारी वाचलं. असे भरपूर बुक्स आहेत जे तुम्ही वाचता सेल्फ हेल्पमध्ये. नॉवेल्समध्ये तुम्ही जे इंडियन नॉवेल्स आहेत, जसे की तो दुर्जॉय दत्ताचे आहेत किंवा चेतन भगतचे आहेत, असे थोडेसे प्रेमकथेवर नॉवेल वाचता तुम्ही. सुदीप नगरकर आहे तो. तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह बुक्स पण वाचता. पण हे बुक्स आपण वाचतो आपल्या प्लेजरसाठी, आपल्याला आवड असते म्हणून. प्रत्येकजण हे बुक्स नाही वाचत. ज्यांना आवड आहे ते लोक बुक्स वाचतात. हे बरोबर आहे. बरं, आता बघा, मग आर्टिकल्स जे आहेत, बरोबर आहे, आर्टिकल्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण इकॉनॉमीवर असतो. बघा, आर्टिकल्स कुठले? इकॉनॉमीवर आहेत, करंट इश्यूजवर आहेत, पॉलिटिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, सोशल इश्यूज, ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे सगळे आर्टिकल्स पण आपण वाचतो. पण हे कोण वाचतं माहिती आहे का? ज्याला काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह त्याच्या डोक्यामध्ये, तो माणूस हे वाचतो. आपण हे वाचत नाही कारण यात इंटरेस्ट येत नाही, यात प्लेजर मिळत नाही. हाऊ मेनी ऑफ यू रिअली गेट प्लेजर, और हाऊ मेनी ऑफ आर रिअली इंटरेस्टेड in reading articles about economy, about social issues, about environment? No, I don't think so. मला वाटत नाही की तुमच्यापैकी 5% तरी लोक इंटरेस्टेड असतील असे आर्टिकल्स वाचण्यामध्ये. पण दिस वी रीड फॉर प्लेजर. हे आपण वाचतो प्लेजरसाठी. हे आपण वाचायचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्ससाठी. आणि आतापर्यंत तुम्ही जे वाचलं हे होतं कंपल्शन. बरोबर आहे. तुमच्या कॉलेजमध्ये जे सब्जेक्ट्स होते, बरोबर अलेक्स, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर मधून जे बॅकग्राऊंड स्टुडंट आलेत त्यांनी हे वाचलं कशासाठी? कारण की त्यांना एक्झाममध्ये मेमरायझेशन करून पास व्हायचं होतं. पण बघा आता ह्या तिन्हीमध्ये रीडिंगची पद्धत कशी बदलली बघा. प्लेजरमध्ये वाचताना आपण इतकं फास्ट वाचलं, प्लेजर म्हणून, इंटरेस्ट म्हणून वाचताना इतकं फास्ट वाचलं आपण, आणि आपल्याला ते पटपट समजत गेलं. माहिती आहे का? इथे आपण समजावं म्हणून वाचलं नाही, इथं आपण मेमराईज करण्यासाठी वाचलं. इथं वाचलं प्लेजरसाठी, इथं मेमरीसाठी. पण हे जे आहे हे तुम्हाला प्लेजर आणि मेमरी यासाठी नाही वाचायचे. हे तुम्हाला वाचायचे एका स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हनं. ऑब्जेक्टिव्ह हे आहे की आय शुड बी फॅमिलियर विथ व्होकॅब्युलरी फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ. सगळे जेवढे ॲस्पेक्ट्स आहेत त्या सगळ्या ॲस्पेक्ट्सचे मला अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. मला सेंटेन्स अंडरस्टँड झालं पाहिजे, मला वर्ड्स अंडरस्टँड झाले पाहिजे, मला रीड करताना तो कॉन्फिडन्स बिल्ड झाला पाहिजे की येस आय कॅन रीड अँड अंडरस्टँड, सो दॅट आय शुड बी एबल टू सॉल्व क्वेश्चन्स बेस्ड ऑन रीडिंग कॉम्प्रेन्शन, वर्ड एक्सचेंज, पॅराजम्बल, एरर करेक्शन, वॉट एव्हर क्वेश्चन्स देर आर, ती वाचता मला आले पाहिजे. दॅट्स वाय आय एम रीडिंग आर्टिकल्स.
सो ऑब्जेक्टिव्ह खूप मॅटर करतं. मी तुम्हाला स्टार्टपासून म्हणतोय की ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काय करायचं, कशासाठी करताय दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आता तुम्ही हे करताय कशासाठी? दिस इज नॉट फॉर प्लेजर, दिस इज फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. यू नीड टू बी एबल टू सॉल्व द क्वेश्चन्स. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे मी काय बोललो ते? बरं, आपण हे वाचतो तर मग आपल्याला वाचण्यासाठी आपल्याला काय वाचायचं इथून पुढे? तुम्हाला काय वाचायचंय? ठीक आहे. व्हॉट यू आर गोइंग टू रीड, व्हॉट वी शुड रीड. बघा आता तुम्हाला काय रीड करायचंय? स्टोरीज रीड करायच्यात. कारण की बघा स्टोरीज म्हणजे काय माहिती आहे का? सांगतो महेश, ते आर्टिकल्सचं पूर्ण मिनिंग अंडरस्टँड होत नाही, याचं प्रॅक्टिकल सोल्युशन पण सांगतो तुम्हाला, डोंट वरी. स्टोरीज म्हणजे काय? तुम्ही नॉवेल्स वाचा. नॉवेल्स पण तुमचा काय बिल्ड होतो? इंटरेस्ट बिल्ड होतो. भरपूर नॉवेल्स अवेलेबल आहेत, भरपूर PDFs अवेलेबल आहेत, भरपूर PDFs टेलिग्रामवर अवेलेबल आहेत. इंटरेस्ट घ्या त्याच्यामध्ये, नॉवेल्स वाचा. नॉवेल्सनं आपला इंटरेस्ट डेव्हलप होतो, रीडिंगमधला इंटरेस्ट डेव्हलप होतो. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला ओपिनियन्स आणि इन्फॉर्मेशन याचं कॉम्बिनेशन वाचायचं असेल तर तुम्हाला आर्टिकल्स वाचावे लागतील, जे द हिंदूचे एडिटोरियल असतील, किंवा मग टाइम्स ऑफ इंडिया असेल, किंवा मग इंडियन एक्सप्रेस असेल, किंवा मग इंडिया टुडे असेल, आउटलुक मॅगझिन असेल, फ्रंटलाईन मॅगझिन असेल. ह्या मॅगझिन्समधले जे आर्टिकल्स आहेत ते आपल्याला ऑथरचं ओपिनियन पण सांगतात आणि आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, आपली वोकॅब्युलरी पण बिल्ड होते. सोबत सेल्फ हेल्प बुक्स आहेत, भरपूर बुक्स आहेत सेल्फ हेल्प. सांगतो नॉवेल्सचे नाव. नॉवेल्सचं स्पेशल मी एक लेक्चर परवा घेणार आहे. शिव, माझे आवडते 10 नॉवेल्स आहेत. ठीक आहे, बरोबर आहे. ते 10 नॉवेल्स मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, डोंट वरी अबाउट दॅट. हां, सांगतो. शर्मा, द हिंदू एडिटोरियल ऑलमोस्ट सगळ्या टेलिग्राम चॅनल्सवर अवेलेबल असतं, किंवा तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन डायरेक्ट विकत घेऊ शकता. द हिंदू एडिटोरियलचं तुम्ही सबस्क्रिप्शन विकत घ्या. जास्त नाही, 400-500 रुपये काहीतरी वर्षाचे आहेत त्यांचे. इट्स नॉट व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तुम्ही द हिंदूचं एडिटोरियल विकत तुम्ही नेटवर जा, गुगल ओपन करा, द हिंदू एडिटोरियलचं, द हिंदू ओपन करा, तुम्ही ते विकत पण घेऊ शकता. ठीक आहे, सांगतो बबल्या, सांगतो, डोंट वरी. ठीक आहे, इकडे बघा आता सेल्फ हेल्प बुक्स भरपूर अवेलेबल आहेत, हे वाचा. बरं, हे वाचताना ठीक आहे, आता आपल्याला काय वाचायचं माहिती आहे, नीट लक्षात घ्या. आता कुठले कुठले वाचायचे आर्टिकल्स? हां, द हिंदूचं एडिटोरियल्स हे तुम्हाला ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ऑफलाईन पण अवेलेबल आहे. ऑनलाईनमध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलवर कुठेही द हिंदू एडिटोरियल असं टाईप जरी केलं तुम्हाला मिळून जातं. तुम्ही गुगलवर जा, नेट ओपन करा, गुगलवर जा, त्याच्यावर द हिंदू एडिटोरियल असं लिहा, किंवा द हिंदू इतकं जरी लिहिलं तरी तुम्हाला त्याचं सबस्क्रिप्शन खाली येतं की हे तुम्हाला विकत घ्यायचं आहे का. काय 400-500 रुपये जाऊ देणार आहे? 400-500 रुपये वर्षभरासाठी घालायचे तुम्हाला. तुम्ही इथं चला एखाद्याला ट्रीट द्यायला गेले तर 500 रुपये घालता त्याच्यामध्ये. तुम्ही 400-500 रुपये वर्षभराचे तुमच्या रिडिंगसाठी घालू शकत नाही का? ऑनलाईन विकत घ्या, किंवा डायरेक्ट न्यूजपेपर कुठे भरपूर ठिकाणी अवेलेबल असतो, तिथून विकत घ्या. तुम्ही ऑफलाईन वाचा. ठीक आहे, किंवा मग 4-5 मित्रांमध्ये इंडिया टुडे आहे, सुपर्ब. इंडिया टुडेमध्ये इतके सुंदर आर्टिकल्स असतात, इंडिया टुडेमध्ये इतके सुंदर आर्टिकल असतात बेटा. ठीक आहे, यू शुड रीड दॅट. ठीक आहे, सोबत आउटलुकचे आर्टिकल्स आहेत, फ्रंटलाईन आहे. हे मॅगझिन्स तुम्हाला बस स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर मिळून जातात, कुठल्याही स्टँडर्ड बुक स्टॉल आहे त्याच्यावर मिळून जातात. बरोबर आहे, ते वाचा, हे एडिटोरियल्स वाचा. इंडिया टुडे आहे, फ्रंटलाईन आहे, 4-5 मित्रांमध्ये विकत घ्या. भरपूर एवढं मोठं असतं ते मॅगझिन, तुम्हाला पूर्ण वीक आरामात पूर्ण उरतं. आर यू गेटिंग व्हॉट आय एम सेइंग? मी तुम्हाला प्रॅक्टिकल सोल्युशन देतोय. हे ऑफलाईनमध्ये वाचा हे 3, किंवा मग हिंदू एडिटोरियल जे आहे ऑनलाईनमध्ये वाचा. एक सबस्क्रिप्शन घ्या. किती रुपये होतात? हे काहीतरी 30-40 रुपयाला, 50 रुपयाला असेल विकली. काय फरक पडतो? कोणाला तरी ट्रीट द्यायला गेलं तेवढे पैसे द्या तुम्ही. बरोबर आहे, घेऊ शकतो. अक्षय ॲप पण घेऊ शकतो बाळा तू. इनशॉर्ट नावाचं ॲप आहे, अक्षयचं म्हणणं आहे इनशॉर्ट नावाचं एक ॲप आहे, ते इनशॉर्ट ॲप पण घ्या. याच्यामध्ये तुम्हाला न्यूज भेटतील, तुमचं GAचं पण प्रिपरेशन होईल आणि प्लस इंग्लिशचं प्रिपरेशन होईल. बरोबर आहे, इनशॉर्ट नावाचं ॲप आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करू शकता. द हिंदूची एडिटोरियल्स आहेत रीडिंग करायला प्रॉपर व्यवस्थितपणे. इंडिया टुडे आहे, आउटलुक आहे, फ्रंटलाईन आहे. इज दॅट क्लिअर? ठीक आहे आदित्य, ते 60 सेकंड न्यूज काय होतं ते GAसाठी चांगलं आहे, पण जर तुम्हाला रीड करायचं प्रॉपर व्यवस्थितपणे आणि अंडरस्टँड करायची कंप्लीट विषयाची एक कंप्लीट थीम, एक कंप्लीट
कन्सेप्टची अंडरस्टँडिंग करायचं तर यू नीड टू रीड द हिंदू एडिटोरियल्सचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन एडिटोरियल्स वाचा, सोबत इंडिया टुडे मधले आर्टिकल्स वाचा, आउटलुक मधले आर्टिकल्स वाचा, फ्रंटलाईन मधले आर्टिकल्स वाचा. ठीक आहे, हिंदूचं ॲप पण वाचू शकता तुम्ही, डेली ई पेपर साईट डायरेक्ट चंदू डायरेक्ट तुला डेली ई पेपर, ठीक आहे, हे पण करू शकता तुम्ही. म्हणजे देर आर सो मेनी रिसोर्सेस अवेलेबल. आता मी बोललो तर इतक्या लोकांनी रिसोर्सेस पटपट पटपट पट सांगितले मला. म्हणजे एवढे रिसोर्सेस अवेलेबल असताना सुद्धा आपण म्हणतो की सर वाचावं कुठून, रीड कुठून करावं. सी, रिसोर्सेस आर देअर, रिसोर्सेस आर देअर. इट्स अबाउट हाऊ यू यूज दम. तुम्ही कसं यूज करता, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. तुमच्या एवढे रिसोर्सेस आम्हाला कधीच अवेलेबल नव्हते, तुमच्या एवढे रिसोर्सेस आम्हाला कधी अवेलेबल नव्हते. मी जेव्हा लायब्ररीमध्ये जायचो, ठीक आहे, तर आम्हाला एक पुस्तक मिळायचं, एक पुस्तक कसं तरी मिळायचं, एकच पुस्तक. ते पण पुस्तक देताना आमचे मॅडम त्या इतकं खौट तोंड करायच्या जसं काही त्या किडनी काढून द्यायल्यात मला. इतकी भयानक हालत होती आमची. आणि तुम्हाला आज प्रत्येक सोर्स अवेलेबल आहे, इतके आम्ही हे होतो. पण नाव बरोबर आहे, हे आमच्या काळातल्या मुलांचं एक्सपिरियन्स आहे. विचारा त्यांना कधी लायब्ररीत गेल्यानंतर पुस्तक देताना कसं चेहरे व्हायचे ते लोकांचे. ठीक आहे, बरं. मग यू हॅव गॉट दीज रिसोर्सेस. बट आता महत्त्वाचं काय आहे, रिसोर्स अवेलेबल आहे डेफिनेटली, पण आता महत्त्वाचं हे आहे की रीडिंगच्या स्टेप्स काय असावे. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो महेश, मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. स्टेप बाय स्टेप रीडिंग प्रोसेस जी आहे आर्टिकल्सची, मग ते कुठलंही आर्टिकल असू द्या, वेदर इट्स अन आर्टिकल फ्रॉम द हिंदू or an article from Outlook, India Today, Frontline or any kind of English magazine. त्या इंग्लिश मॅगझिन मधलं जेव्हा तुम्ही आर्टिकल वाचायला सुरुवात करता तेव्हा पहिली गोष्ट काय करायची, ही स्टेप बाय स्टेप समजून घ्या व्यवस्थितपणे. आय वुड रेकमेंड पहिल्यांदा रीड द फर्स्ट 3 लाईन्स केअरफुली. पहिल्या 3 लाईन्स वाचल्या तर आपल्याला 100% लक्षात येतं की थीम काय आहे. एक आपल्याला थीम लक्षात येते, बरोबर आहे. Are you getting what I'm saying? Now pay attention very carefully. ठीक आहे. Read the first 3 lines carefully. पहिल्या 3 लाईन मधनं तुम्हाला त्या पूर्ण आर्टिकलची एक थीम लक्षात येते. सेकंड, स्किम थ्रू द होल आर्टिकल. मी सेकंड स्टेप रेकमेंड करेल, पूर्ण एक एक वाक्य वाचण्यापेक्षा पहिल्यांदा स्किम करा आर्टिकलमधनं. स्किम करा म्हणजे मेन पॉइंट्स वाचतो आता शेवटपर्यंत जा, फास्ट, एकदम फास्ट जा. ते फास्ट गेल्याच्या नंतर तिसरी स्टेप, रीड फ्रॉम द फर्स्ट लाईन अगेन इन डिटेल. पुन्हा पहिल्या लाईन पासून डिटेलमध्ये वाचायला सुरुवात करा. आर यू गेटिंग द स्टेप्स? फर्स्ट, रीड 3 लाईन्स केअरफुली थीम अंडरस्टँडिंगसाठी. स्किम थ्रू द होल आर्टिकल, फट वाचा शेवटपर्यंत जा. काही नाही कळलं, शब्द नाही कळले सोडून द्यायचे शब्द. खान वाच, पुढे जायचं. जेवढं लक्षात आलं तेवढं लक्षात आलं. तिसरी स्टेप, पुन्हा पहिल्यापासून रीड करायला सुरुवात करायची फर्स्ट लाईन पासून डिटेलमध्ये, मग वाचायचं डिटेलमध्ये. ठीक आहे, तिसरी झाली स्टेप ही. चौथी, ज्या लोकांना जमतं त्यांनी काय करा, राईट डाऊन क्वेश्चन्स किंवा ॲटलिस्ट थिंक अबाउट द क्वेश्चन्स कुठले, ह्या पूर्ण आर्टिकलवर माझ्या मनामध्ये कुठले क्वेश्चन तयार होतात, माझ्या मनामध्ये कुठले क्वेश्चन मी बनवू शकतो ह्या आर्टिकलमधनं. एक तर तुमची रायटिंग पण वाढते. बरं, काही लोक म्हणते सर याची शेवटी याचं कन्क्लुजन लिहायचं का, किंवा याची काय म्हणतो आपण समरी जी असते, समरी लिहायची का? वाय नॉट, यू कॅन राईट द समरी ऑल्सो. ज्यांना समरी लिहायची त्यांनी समरी लिहा. ज्यांना वाटतं की मला याचे क्वेश्चन्स लिहायचे, क्वेश्चन्स लिहा. ज्यांना वाटतं की मला क्वेश्चनविषयी विचार करा, ते क्वेश्चन तर विचार करा. आता बघा यातनं काय काय होतंय. एक तर पहिली गोष्ट, पहिल्या 3 लाईन केअरफुली वाचल्या, तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढली. दुसरं, स्किमिंग केलं तर याचा तुम्हाला उपयोग डायरेक्ट होतो आरसी मध्ये. तुम्ही डिटेलमध्ये वाचताय तर तुमची अंडरस्टँडिंग इम्प्रूव्ह होते, तुमची वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह होते, तुमचं सेंटेन्स स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होत आहे. चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही जर समरी लिहिली किंवा क्वेश्चन्स लिहिले, आणि क्वेश्चन्स माझं वाटतं म्हणणं की डायरेक्ट समरी लिहिण्यापेक्षा क्वेश्चन्स अँड आन्सर्स लिहा. आधी क्वेश्चन तयार करा आणि त्याचा आन्सर सुद्धा लिहा.
आधी क्वेश्चन तयार करा आणि आन्सर स्वतः लिहा. तुम्ही बघा किती फरक पडतो तुमच्यामध्ये. ही गोष्ट तुम्ही 1 महिना करून बघा फक्त. आय एम गिव्हिंग यू अ प्रॅक्टिकल सोल्युशन. 100% प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. दिस इज द ओनली थिंग यू शुड डू. रीड करताना ही पूर्ण प्रोसेस तुम्ही 1 ते 2 तास डेली बेसवर करायची. पण बघा काय होतं माहिती आहे का, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसरं, चौथा, पाचवा रोज रोज करण्यामध्ये आपल्याला बोर होतं. पण बघा प्रत्येक गोष्ट आपण इंटरेस्टमुळे करत नसतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला कंपल्शन म्हणून कराव्या लागतात, नीड म्हणून कराव्या लागतात. एस डी पाटील बरोबर आहे. आता मूवीज बघणं वगैरे हे सोडून द्या रे शुभम. मूवीज वेगळं आहे. पुन्हा मूवीज बघायचे तुम्हाला, दॅट इज फॉर स्पोकन इंग्लिश. चांगले मूवीज बघणं हे स्पोकन इंग्लिशसाठी आहे. पण इकडे बघा, लक्षात घ्या इकडे. सो दीज आर द स्टेप्स यू शुड डू. मग ह्या स्टेप्स करायच्या कशा सर? आपलं काय असतं, हा सूर्य हा जयद्रथ, हे इकडे दाखवायचं, इकडे पुढे कसं करायचं बघा. आता इथे बघा, आता नीट लक्ष द्या प्रोसेसकडे. हा ठीक आहे. पहिल्यांदा मी 3 लाईन वाचणार. कुठल्या? रिलेशनशिप बिटवीन डॉग्स अँड देअर प्लेस. कशामध्ये? सोसायटीत. यानं वेक्सिंग डिलेमाज आहेत इंडियामध्ये. आता वेक्सिंग डिलेमाज हे अवघड आहे, माहीत नाही मला, काही फरक पडत नाही. पुढे जा. ऑन वन हँड प्रॉब्लेम आहे कशाचा? स्ट्रीट डॉग्सचा. सिटिझन्स कंट्री म्हणतात की कंप्लेन करतात कशासाठी? अटॅक होत आहेत त्यांच्याकडनं. कुणाकडनं? कॅनाइन्सकडनं. कॅनाइन्स म्हणजे कोण असणार? मग डॉग्स असणार. बरोबर आहे. पण कुठलाही नॉट पॉलिटिकल रिस्पॉन्स कुठल्याच लॉजचा. ठीक आहे. कंटेन देअर नंबर्स. बरं, आता मला कळली थीम. मला कळली थीम शुभम. मला थीम ही कळली की दिस आर्टिकल इज अबाउट डॉग्स. हे आर्टिकल कशासाठी आहे? डॉग्सचं आहे. आणि डॉग्स विषयी निगेटिव्ह आहे. कुठले डॉग्स? स्ट्रीट डॉग्स विषयी आहे. काहीतरी निगेटिव्हिटी आहे याच्यामध्ये. डॉग्स विषयी निगेटिव्ह बोललंय. लोकांना प्रॉब्लेम आहे पण गव्हर्नमेंटनं काही केलं नाहीये. ही याची थीम झाली. आता मी थीम वाचली, आता मी स्किमिंग करणार. आता स्किमिंग कसं करणार बघा. रिलेशनशिप बरोबर. ओके. डॉग सोसायटीमधले. ओके. प्रॉब्लेम आहे कोणाचा? स्ट्रीट डॉगचा. सिटिझन्सवर काय होतं? अंडर अटॅक आहेत. बरं, मग काय होतं की पॉलिटिकल रिस्पॉन्स नाही आहे, लॉज नाही आहेत. ऑन द अदर हँड असं वाटतं की पेट डॉग्स जे आहेत ह्यांचं पण आणखी काही कन्सर्न्स आहेत. बरं, कोणचे कन्सर्न? गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीचं काही त्यांचं म्हणणं नाही काहीतरी. बरोबर, ठीक आहे. पुढे तुमचे क्वेश्चन्स आहेत. काही ब्रीड्स आहेत डॉग्सच्या, हे फेरॉशियस आहेत, म्हणजे माहीत नाही मला नेमकं, अटॅक मे बी त्या जास्त. बरं, मग तो म्हणतो कोणची तरी ही एक्सपर्ट कमिटी आहे, याचं म्हणणं आहे की ब्रीड्स काही ज्या आहेत ह्या प्रॉहिबिट केल्यात त्यांनी पेट्स म्हणून. ओके. मग सिटिझन ग्रुप आहेत काहीतरी हे डॉग्सविषयी. बरोबर आहे. दिल्ली हायकोर्टनं बॅन केल्यात काहीतरी ब्रीड्स. बरं, ठीक आहे. काही ब्रीड्सला बॅन केले. बरं, ठीक आहे. पुढे गेलो मी. पुढे गेल्यानंतर मला लक्षात आलं याच्यामध्ये कोण आहे? क्रॉस ब्रीड्स आहेत. मग ही नावं दिलीत त्यांनी. नावं वाचायची मला गरज नाही आहे. हे कोणचे आहेत सगळे नावं हे डॉग्सला बॅन केले. बरं, मग हे इम्प्लिमेंटच होतील. बरं, लोकल ऑथॉरिटीजकडून डॉग्सला पेट्स करायला पाहिजे, स्टरलाइज केलं पाहिजे त्यांना, कारण पुन्हा ब्रीडिंग झालं नाही पाहिजे. ओके. मग काही पिटिशन ऑब्जेक्ट केलं की काहीतरी वाईड इनफ स्पेक्ट्रम काहीतरी जाते, आपल्याला काही घेणार नाही अशी. मग ही कोणती तरी बॉडी आहे, क्लब ऑफ इंडिया, यांचं म्हणणं आहे की डिसएडव्हान्टेज आहे. ठीक आहे. हे प्युअर ब्रीडचं काही डिसएडव्हान्टेज आहे. मग त्यांना कळलं की बरं, डॉग्स फेरॉसिटी, ॲग्रेसिव्हनेस, म्हणजे फेरॉसिटी आणि ॲग्रेसिव्हनेस हे दोन्ही सिमिलर वर्ड आहेत. बरं, कशामुळे होते? एन्व्हायरमेंटमुळं आणि बिहेवियरमुळे होते. बरं, म्हणजे बाकी साईज, फॅमिलिटी हे सगळ्या गोष्टी ट्रेन आहेत का नाही, ॲग्रेशन त्यावर पण डिपेंड असते. मग तो पुढे म्हणतो की सेव्हरल कंट्रीजनं बॅन केलेत काही ब्रीड्सला, किंवा काही कंडिशन टाकल्यात त्यांनी मेंटेन करायला. मग ह्या कंट्रीजनं परमिट करत नाहीत काय? स्ट्रीट डॉग्स इंडियासारखे. बरं, आणि हायर स्टँडर्ड आहे त्यांचे पब्लिक सेफ्टीचे इंडियापेक्षा. मग तो म्हणतो की ॲब्सन्स असो ब्रीडचा, याच्यामुळं काही डिफरन्स होणार नाही पब्लिक सेफ्टीला. ओके. हे वाचलं मी कसं? हे मी वाचलं ओव्हरऑल. हे मी लिखली स्किमिंग. आता स्किमिंग झाली. आता मला करायची डिटेल रीडिंग. तुम्ही भरमसाठ वाटण्यापेक्षा जेवढं वाचताय ना ते नीट वाचा ना. आता मला स्किमिंग करायची. स्किमिंग झाली माझी. स्कीममधून मला कळलं
की काही डॉग्सच्या ब्रीड ज्या आहेत त्या जास्त खतरनाक आहेत बाकी डॉग्सपेक्षा. त्याचा प्रॉब्लेम खूप वाढला आहे. गव्हर्नमेंटनं काही ब्रीड्सला पेट म्हणून पाळण्यासाठी काही बॅन आणलेत, पण ऑथर त्याच्या अपोजमध्ये आहे. ऑथर शेवटी काय म्हणतो बघू ना आपण आता पूर्ण व्यवस्थित. ठीक आहे, इकडे बघा आता. ओके, ऑन वन हँड देर इज प्रॉब्लेम ऑफ स्ट्रीट डॉग्स. तो म्हणतो वेक्सिंग डिलेमाज आहेत. आता वेक्सिंग डिलेमाज म्हणजे काय तुम्ही मला सांगा. हा पूर्ण पॅसेजमध्ये, पूर्ण आर्टिकलमध्ये निगेटिव्ह बोललाय का पॉझिटिव्ह बोललाय? यू टेल मी. निगेटिव्ह बोलतोय ऑथर का पॉझिटिव्ह बोलतोय? पूर्ण याच्यामध्ये निगेटिव्ह बोलतोय ना, बरोबर आहे. निगेटिव्ह बोलतोय. स्टार्टला निगेटिव्ह बोला ना प्रथमेश. पहिल्यांदा निगेटिव्ह बोलला तो. आता बघा, निगेटिव्ह बोलला म्हणजे तो म्हणतो की ह्या रिलेशनशिप जे डॉग्सच्या आणि याच्या प्लेसची सोसायटीमधल्या, याच्यामुळे वेक्सिंग डिलेमाज ओपन झालेत इंडियामध्ये. आता इथं पूर्ण इतक्यामध्ये पुढे काय दिले? काहीतरी प्रॉब्लेम्स दिलेत. काही लोक म्हणतायत की बाबा डॉग्स हे म्हणजे बॅन केले पाहिजे, काही म्हणतात नाही केले पाहिजे. डिलेमा आहे म्हणजे काय? कन्फ्युजन आहे. बरोबर आहे. बरं, वेक्सिंग हे पण निगेटिव्ह आहे. बरं, याचा तुम्हाला एक्झॅक्ट अर्थ माहीत असला काय नसला काय, तुमच्या एडिटोरियलच्या अंडरस्टँडिंगवर तुम्हाला काहीच फरक पडत नाही. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं वाटतं याचा एक्झॅक्ट मिनिंग पाहिजे मला, याचा एक्झॅक्ट मिनिंग पाहिजे. जर तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग पाहिजे ना, तर लेट मी टेल यू. वॅक्सिंग म्हणजे त्रासदायक. वॅक्सिंग म्हणजे त्रासदायक. वॅक्सिंग प्रॉब्लेम म्हणतात. ठीक आहे. पण प्रॉब्लेम हा आहे की तिथे तुम्हाला मी सांगायला नसणार आहे. रीड करताना आय विल नॉट बी देअर. मग रीड करताना असे वर्ड जर डिफिकल्ट आले तर काय करायचं? सगळ्यात बेसिक आहे, तुमच्या कॉन्टेक्स्टनुसार तुम्हाला वर्ड्सला अंडरस्टँड करावं लागेल. दॅट इज फर्स्ट थिंग. कॉन्टेक्स्टनुसार तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. मग तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचंय, तुम्हाला डिफिकल्ट वर्ड येतील पुढे. आता पुढे बघा. ऑन वन हँड प्रॉब्लेम ऑफ स्ट्रीट डॉग्स म्हणजे याचा अर्थ इथं तो बोलतोय प्रॉब्लेम विषयीच ना, बरोबर आहे. तुम्ही थोडंसं लॉजिकली वाचायला सुरुवात केली ना तर तुम्हाला अंडरस्टँडिंग वाढते रे. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? नोबडी वॉन्ट्स टू टेक एफर्ट्स. एव्हरीबडी वॉन्ट्स इंग्लिश टू बी अ सेट ऑफ रूल्स. कुठल्या तरी रूल्सचा सेट असावा असं प्रत्येकाला वाटतं. मग द प्रॉब्लेम इज, जोर तुम्ही लॉजिकली स्वतः एफर्ट्स नाही घेणार तोवर तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह कशी होईल? इट इज नॉट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड जे तुम्ही 4-5 तुम्हाला मेथड सांगितल्या किंवा 2-4 तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्या आणि पटकन क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला लागले. इट डझंट हॅपन दॅट वे इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचताना तेवढे एफर्ट्स सुरुवातीला घ्यावे लागतील. स्टार्टला हे एफर्ट्स घ्यावे लागतील. नंतर कुठली गोष्ट हळूहळू इझी होते. बरोबर आहे. स्टार्टला तुम्हाला थोडे एफर्ट्स घ्यावे लागतील. कॉन्शियस एफर्ट्स म्हणतो मी त्याला. नीट समजून घ्या मी काय बोलतो ते. कॉन्शियस एफर्ट्स घेतल्यानंतर ते एफर्ट्स आपोआप, आता सुरुवातीला आपण गाडी चालवताना आपल्याला लक्षात ठेवावं लागतं ही गिअर कुठला कुठे आहे. वन्स यू गेट यूज टू इट मग तुम्ही आपोआप गाडी चालवता. रीडिंग करताना जे लोक सहजपणे रीड करतात ना त्यांना सुरुवातीला असे एफर्ट घ्यावे लागतात. हळूहळू स्टेप बाय स्टेप वाचावं लागतं. ठीक आहे. बरं, पुढे बघा. तो म्हणतो की कंप्लेन करतात कशाविषयी? अबाउट देअर रेसिडेन्शियल कॉलनीज बीइंग अंडर अटॅक बाय रोव्हिंग कॅनाइन्स. आता तुम्ही नीट जर बघितलं, ह्या स्ट्रीट डॉग्सला इथं दुसरा वर्ड वापरला, रोव्हिंग कॅनाइन्स. प्रॉब्लेम कुठला आहे? स्ट्रीट डॉग्सचा आहे. मग रोव्हिंग कॅनाइन्स हा वर्ड जेव्हा वापरला याचा अर्थ रोव्हिंग कॅनाइन्स म्हणजेच कोण? स्ट्रीट डॉग्सच ना. पण रोव्हिंग म्हणजे कसे आहेत ते? भटके कुत्रे. रोव्हिंग कॅनाइन्स. ठीक आहे. सी, इवन दो यू डोंट अंडरस्टँड द वर्ड, यू अंडरस्टँड द थीम. पण आपला इन्सिस्टन्स काय असतो माहिती आहे का? मला वाक्याचं मस्त मराठीमध्ये व्यवस्थित ट्रान्सलेशन करून पाहिजे, विच इज नॉट गोइंग टू हॅपन. तुम्ही मरेपर्यंत अथक प्रयत्न जरी केले तर ते होणार नाहीये. तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला स्वतःला लॉजिकली समजून घ्यावंच लागेल, त्याला पर्याय नाही. आता पुढे बघा. पुढे गेले तुम्ही. तो म्हणतो बट नॉट स्पर्ड एनी पॉलिटिकल रिस्पॉन्स. स्पर्डचा अर्थ नाही जरी कळला तुम्हाला समजा तरी नो पॉलिटिकल रिस्पॉन्स एवढं तर कळलं. बरोबर आहे. टू एन्फोर्स काय? एक्झिस्टिंग लॉज जी त्यांचे नंबर कंटेन करतील. नंबरला कंटेन करणं म्हणजे काय करणं? त्याला
कंट्रोल करणं. हे कळतं तुम्हाला? हे झालं डिटेलमध्ये रीडिंग करणं. असं डिटेलमध्ये रीडिंग करत 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 तुम्ही शेवटी गेले, शेवटच्या क्षणी शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला कळतं लास्टला जेव्हा तुम्ही नीट वाचता, दस हे झालं कन्क्लुजन. एक्झिस्टन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सर्टन ब्रीड्स, काही ब्रीड असतील किंवा नसतील डॉग्सच्या, इट इज लेस लाईकली टू मेक अ डिफरन्स, जास्त डिफरन्स होणार नाही, फार कमी डिफरन्स होईल कशाला, पब्लिक सेफ्टीला, दॅन मेकिंग डॉग ओनर्स मोर लायबल फॉर हार्म कॉज्ड. म्हणजे ॲब्सेन्स असेल किंवा एक्झिस्टन्स असेल या ब्रीडचा, ठीक आहे, यानं काही फरक पडणार नाही. म्हणजे ऑथर हा निर्णयाच्या अपोजमध्ये जातोय. ठीक आहे. सो आर यू गेटिंग इट नाव? पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप पुन्हा एकदा, फर्स्ट स्टेप is to read the first 3 lines carefully. Second, skim through the whole article. Third, read from the first line again in detail. And fourth, write down questions or write down summary. पण समरी लिहिण्यापेक्षा मी काय म्हणेल, क्वेश्चन आन्सर मध्ये लिहा. आता बघा, ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली, बरोबर आहे. आता काय होतं तुम्हाला सांगतो, याचा पुढचा स्टेप काय होतील मुलांची. एवढं कोण करावं? आणि फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही गोष्ट ही करता ना, प्रथमेश, यश, नेहा, भारती, बालाजी, योगेश, सुहास, पवन, नीट समजून घ्या मी काय बोलतोय. जेव्हा तुम्ही गोष्ट फर्स्ट टाइम करता ना, इट सीम्स व्हेरी डिफिकल्ट, इट सीम्स रिली रिली डिफिकल्ट. पण तुम्हाला लक्षात ठेवा, डिफिकल्ट वाटताना सुद्धा जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली एफर्ट्स घेता, मी काय कुठलं इंस्टाग्राम, म्हणजे इंस्टाग्रामवर तुम्ही माझे व्हिडिओज आहेतच, पण मी कुठलं मोटिवेशनल स्पीकरचं वाक्य बोलत नाहीये. जर तुम्ही कन्सिस्टंट एफर्ट्स घेतले न थांबता, पहिल्या 10 ते 15 वेळेस यू विल फाइंड इट व्हेरी डिफिकल्ट. पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला कुठली गोष्ट डिफिकल्ट वाटली की आपण ते करणं सोडून देतो. म्हणून लोक तुम्हाला हे फसवतात की आधी इझी द्यायचं, आधी इझी द्यायचं, बरोबर आहे, बरोबर आहे, आणि मग म्हणायचं की हां हे असं इझी असतं. नाही, तुम्हाला एफर्ट्स घ्यावेच लागतील. यू विल हॅव टू टेक एफर्ट्स. हे जर तुम्ही 1 महिना केलं, 1 मंथ, मला प्रॉमिस करा 1 महिना तुम्ही हे करायचं, फक्त 1 महिना, डेली बेसवर एकही दिवस न चुकवता. जर तुम्हाला डिफरन्स नाही दिसला तुमच्यामध्ये, त्या दिवशी प्रदीप पाटील शिकवणं बंद करेल आणि गावाकडे जाऊन शेती करेल. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड सांगतोय मी. ठीक आहे, हां, ठीक आहे. आर यू गेटिंग इट? ओपन चॅलेंज आहे माझं. 1 महिना डेली बेसवर प्रत्येक दिवशी. प्रॉब्लेम काय होतो की सगळ्यांना काय होतं की स्टार्ट वाटतं की ठीक आहे, नाही सर म्हणले ठीक आहे, आजच्या दिवस थोडं बरं वाटतं. ही गोष्ट टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला कॉन्शियस एफर्ट स्वतः घ्यावे लागतील, त्याला पर्याय नाहीये. ठीक आहे, क्लिअर? बर, मग याच्यामध्ये सर मी तुम्हाला हे आर्टिकल दिले, इंडिया टुडेचं आर्टिकल आज टाकून देईल तुमच्या याच्यावर. मला हे वाचून तुमचं त्या टाईपमध्ये करून घ्या. ठीक आहे, बर, पुढे बघा. आता मग आता डिफिकल्ट वर्ड आले तर काय करायचं? समजा डिफिकल्ट वर्ड आला एखादा, तर काय काय करायचं? त्याची कॉन्टेक्च्युअल अंडरस्टँडिंग करायची, वोकॅब्युलरीची, किंवा जर लईच अवघड वाटला तर वर्ड हा गुगलवर पाहायचा. खूप अवघड वाटला तर गुगलवर पाहायचा. ठीक आहे, पहिली गोष्ट. आणि जर एखादा वर्ड फारच टाइम घेत असेल तर बिंदास स्किप करा वर्डला. त्या लईच टाइम लागत असेल तर वर्ड समजून घ्यायला, बिंदास स्किप करा, ताण करणं घेऊ, पुणे गेल तू. एखादा लेंदी सेंटेन्स आहे तर त्या सेंटेन्सला ब्रेक करा. एखादा लेंदी सेंटेन्स, लांब लचक सेंटेन्स आहे, त्याला ब्रेक करा. कसं ब्रेक करायचं सर? बरं, इकडे बघा. आता एखादा लेंदी सेंटेन्स बघूया आपण. ठीक आहे, लेंदी सेंटेन्स कुठला आहे? समजा हे लेंदी सेंटेन्स हे अकॉर्डिंग टू इथून ते इथपर्यंत आहे. कुठे गेलं ते? डायरेक्ट मला वाटतं इथपर्यंत सेंटेन्स येते, इथपर्यंत सेंटेन्स येते, बरोबर आहे. आता हे ब्रेक कसं करायचं? अकॉर्डिंग टू द SBI रिसर्च, इथपर्यंत वाचलं, इन 2022-23 इंडियाज ग्रोथ पर्सेंटेज कशामध्ये? नंबर ऑफ पेटंट्समध्ये फाईल्ड, इतका पार्ट कट केला. यानं सरपास केलं चायनाला आणि वॉज द 6th बिगेस्ट इन द वर्ल्ड. पण दो व्हॉल्यूम टर्म्समध्ये चायना वॉज
स्टील द हायेस्ट. बरं, आता याच्यातून तुम्हाला काय कळलं सांगा मला. आपण सेंटेन्सला ब्रेक केलं. आपण काय म्हणलं, इंडियाची ग्रोथ जी झाली कशामध्ये, पेटंट्सच्या नंबरमध्ये, ही चायनाच्या पुढे गेली आणि 6th बिगेस्ट राहिली वर्ल्डमध्ये. पण व्हॉल्यूममध्ये, म्हणजे जितका व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये चायना हा आणखी पण हायेस्ट आहे. असं तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यावं लागेल. स्वतःहून अंडरस्टँड करावं लागेल. त्याला पर्याय नाही. ब्रेक करा सेंटेन्सला. वर्ड अवघड आला, एखादा डिफिकल्ट वर्ड आला, तुम्ही वाक्याप्रमाणे समजून घेऊ शकता. नाही वाटलं गुगलवर बघा. पण ही जी गोष्ट आहे ना, ही कन्सिस्टंटली करा रे, डेली बेसिसवर करा. इफ यू डू दिस ऑन डेली बेसिस, आय अश्युअर यू, आय प्रॉमिस यू, 1 महिन्यामध्ये जर तुम्हाला डिफरन्स नाही दिसला तर त्या दिवशी मी पेन हातात घेणं सोडून देईल. दॅट इज माय प्रॉमिस टू यू. यू विल सी द डिफरन्स. You will see the difference. That is my promise to you. That is my assurance. And I know that it is going to happen. फक्त 1 महिना करून पहा. 1 month साठी करा फक्त. नाही डिफरन्स दिसला सोडून द्या मग. ठीक आहे. बरं, पुढे बघा आता. नॉव्हेल वाचायचे. एखाद्याला नॉव्हेल वाचण्याची आवड आहे, नॉव्हेल वाचायचे, बरोबर आहे. नॉव्हेल वाचताना, सेल्फ हेल्प बुक वाचताना, फर्स्ट थिंग आय वुड से दॅट बी इन्वॉल्ड इन द स्टोरी. जितकं जास्त तुम्ही इन्वॉल्व्ह व्हाल स्टोरीमध्ये, तितकी स्टोरी जास्त कळेल तुम्हाला, तितके सेंटेन्स जास्त कळते, तितकी वोकॅबलरी जास्त कळेल. तुमची इमॅजिनेशन यूज करा. एखादा वर्ड तुम्ही पाहताय, तो वर्ड पाहताना तुम्हाला इमॅजिन करता आले पाहिजे त्या सिच्युएशननुसार. कारण की नॉव्हेल्समध्ये सिच्युएशन असते. नॉव्हेल्समध्ये काय असते, सिच्युएशन असते. ठीक आहे, बरोबर आहे. आय वॉज इनकॉरिजिबली इन लव्ह विथ हर, असं वाक्य आलं. आय वॉज इनकॉरिजिबली इन लव्ह विथ हर असं वाक्य त्या नॉव्हेलमध्ये आलं की तुम्हाला फील करता आलं पाहिजे की इतका जास्त की त्यातून मी बाहेर येऊ शकत नाही, त्याला मी करेक्ट करू शकत नाही. कॉरिजिबल, इनकॉरिजिबल म्हणजे सुधारू शकत नाही. ठीक आहे. यूज युअर इमॅजिनेशन, डीप जा त्याच्यामध्ये. कॉन्टेक्स्टला अंडरस्टँड करा कॅरेक्टर्सला. त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना अंडरस्टँड करा. जर तुम्हाला रायटिंग डेव्हलप करायची असेल तर राईट डाऊन मेजर इव्हेंट्स इन द नॉव्हेल. त्या नॉव्हेलमध्ये जेवढे इन्सिडेंट्स आहेत ना, अल्टिमेटली नॉव्हेल काय असतं, इट्स ऑल अबाउट इव्हेंट्स, इन्सिडेंट्स. फक्त ते इव्हेंट्स, इन्सिडेंट्स तुम्ही जर क्रॉनॉलॉजिकल लिहून घेतले तर तुमची वाक्य लिहिण्याची सवय होऊन जाईल तुम्हाला. रायटिंगची तुमची आवड निर्माण होईल त्याच्यामध्ये तुम्हाला. ठीक आहे. हे करा तुम्ही नॉव्हेल्स वाचताना. सेल्फ हेल्प बुक वाचताय त्यामधले मेन पॉईंट्स काढून लिहून ठेवा किंवा समजून तरी घ्या कमीत कमी. हे जर केलं तुमची रायटिंगची प्रॅक्टिस होईल, रीडिंगची प्रॅक्टिस होईल. क्लिअर? आय होप वॉट एव्हर आय हॅव सेड सो फार